नमस्कार. आज आपण ना असा एकदम सॉफ्ट स्पंजी असा हा बिना मैद्याचा, बिना सोडा, बिना दही असा हा रवा केक बनवणार आहेत. आणि सीझन चालू आहे तर तो आपण आंब्याचा रवा केक बनवलेला आहे. तर चला आज आपण हा आंब्याचा रवा केक बनवूया. त्याच्यासाठी ना मी 1 वाटी हे पिकलेला चांगला आंबा आहे, त्याचा गर काढून घेतलेला आहे. अजिबात पाणी वापरलेलं नाही आणि चांगला पिकलेला घ्यायचा. आणि हे साखर आहे, साखरेमध्ये वेलची पण टाकून घेतलेली मी आहे. आणि पाऊण वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर आहे, कारण आंब्यालासुद्धा पिकलेला आहे आणि त्याला स्वतःचा गोडसरपणा असतो त्याच्यामुळे. आणि आपण याच्यामध्ये कोणताही इसेन्स वापरणार नाही, त्याच्यामुळे आपण ही वेलची टाकून घेतलेली आहे. आंब्याच्या स्वतःची अशी छान चव असते, त्याच्यामुळे आपण याच्यात कोणताही इसेन्स वापरलेला नाही आहे. आणि आता हे वाटून घेतलेला आंब्याचा पल्प आणि साखर एक आपल्या मोठ्या पॅनमध्ये काढून घेतलेला आहे. आणि त्याच्यातच 1 वाटी हा बारीक रवा घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठा रवा घेऊ शकता आणि मिक्सरला या पल्पसोबत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आणि अगदी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. आणि ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने ना पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी असं हे मी तेल घेतलेलं आहे. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही बटर पण यूज करू शकता किंवा तूप, हे घरचं तूप वापरू शकता. आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि रवा आहे त्याच्यामुळे आपण हा थोडा वेळ भिजत ठेवणार आहे. आणि मी थोडंसं ना केशरचं दूध पण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. कोमट दुधामध्ये एक अर्धा तास भिजत किंवा 15-20 मिनिट ठेवलं तरी चालेल, भिजत ठेवलेलं. आणि हे मिक्सरचं भांडं पण त्याच्यात थोडंसं अगदी अर्धा कपपेक्षाही थोडंसं कमी दूध टाकून मी हे मिक्सरचं भांडंही किंवा ते ज्युसर धुवून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. केशरमुळे आपल्याला याला छान स्मेल पण येतो, चवही छान लागते आणि कलरही छान येतो. आणि आत्ता हे झाकून आपल्याला कमीत कमी अर्धा तास ठेवायचं आहे. मी 1 तास ठेवलेलं, वेळ असेल तर तुम्ही 1 तास हे झाकून ठेवायचं आहे. आणि ज्या पॅनमध्ये किंवा ज्या टिफिनमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्याला असं आपण ह्या पातेल्याला तेल लावून घेणार आहोत. मी या पातेल्याला तेल लावून घेते आहे. आणि आत्ताच मी ही तेल लावण्याच्या अगोदरच गॅस ऑन केलेला आहे. आणि गॅसवर ना एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. आणि गॅस मंदाच्यावरती ठेवून ना ते गरम करत ठेवलेलं आहे. आणि आपण हे आत्ता इकडे मिक्स करून घेत आहोत. हे पहा, आता हे छान मिक्स करून घेतलेले, जरा छान रवा भिजलेला आहे. आणि याच्यात ना हा 1 चमचा आपण ना चहा पावडरमध्ये जो चमचा असतो की नाही, त्या चमच्याने मी 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे. आणि त्याच्यावर अगदी थोडंसं 1 ते 2 थेंब पाणी टाकलेलं आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे बॅटर किती छान फ्लफी तयार झालेलं आहे. आणि खूप सैलसर असं आपल्याला हे बनवायचं नाही, कारण आपण जेव्हा हे बॅटर आपलं सैलसर होईल ना, तर जेव्हा केक होतो की नाही तो खाली बसतो. त्याच्यामुळे ना हे खूप सैलसर असं बनवायचं नाही आणि खूप घट्टसरही नाही, असंच हवं आहे आपल्याला हे बॅटर. आणि आता हे तेल लावलेल्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या कुकरच्या डब्यामध्ये किंवा जो तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये आपण हे बेक करून घेणार आहोत. आता हे सर्व बॅटर आपण ह्या पातेल्यामध्ये ओतून घेऊया. आणि ना खूप सैलसर पण झालं ना तर याच्यावरती केक करताना ना याच्यात बबल्स येतात आणि केक छान फुललाही जात नाही. आणि जरी फुलला ना पण थोड्या वेळाने थंड होतो की नाही तेव्हा तो मध्यभागी बसतो. त्याच्यामुळे खूप सैलसर असं हे बॅटर बनवायचं नाही आहे. आणि याच्यावरती मी थोडेसे असे पिस्त्याचे काप टाकलेले आहेत, नाही टाकले तरी चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यावरती टाकू शकता. आणि आत्ता आपण हे ही सर्व प्रोसेस करताना मी गॅस ऑन केलेला आणि त्याच्यावरती हे पातेलं प्रीहीट करायला ठेवलेलं. आता हे छान गरम झालेलं आहे. याच्यावरचं झाकण काढूया. ह्याच्यात मी एक स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आत्ता आपण हे बनवून घेतलेलं केकचं पातेलं ठेवायचं आहे. आणि हे झाकण ठेवून आपण आता केक बेक होईवस्तूर ठेवायचं आहे. जवळजवळ ना 40 ते 45 मिनिट लागले मला हा केक बेक होण्यासाठी. आता आपण पाहत आहोत 45 मिनटानंतर. याच्यामध्ये ना नाईफ एखादा किंवा एखादी स्टिक आपण हे मध्यभागी आपण हे इन्सर्ट करून बघायची. आणि नाईफ क्लीन आलेला आहे म्हणजे आपला हा केक छान तयार झालेला आहे किंवा बेक झालेला आहे. आत्ता आपण हा काढून घेऊया. काढून घेतल्यानंतर ना आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे, लगेच डिमोल्ड करायचा नाही आहे. आणि कॉटनचा कपडा आहे तो थोडासा ओला केलेला आहे, त्याच्यावरती असं झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून केक सुकला जात नाही. आणि आत्ता आपण हे 1 ते 1.5 तासानंतर मी हे केक काढून घेते. अगोदर बाजूच्या कढाईत ना सेल करून घेऊया. आणि एक त्याच्यावरती प्लेट पलटी करून ना असं हे पातेलं त्याच्यावरती पुन्हा पलटं करून घ्यायचं आहे, प्लेट उपटी करून. आणि हे पहा किती छान सॉफ्ट स्पंजी असा हा आपला केक तयार झालेला आहे.
एकदम छान असा हा केक आपला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला कट करून दाखवते. अगदी सहज कट होतो आहे आणि खूप छान सॉफ्ट स्पंजी असा तयार झालेला आहे आपला हा केक. आणि किती छान बघा, मध्यभागी बसलेला सुद्धा नाही आहे. अशा प्रमाणात जर पीठ भिजवलं ना, आपण रवा भिजवला ना, तर अजिबात केक बसत नाही. खूप छान तयार होतो. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की केक करा आणि कसा झाला आहे ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता किती छान सॉफ्ट आणि स्पंजी असा हा केक तयार झालेला आहे. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.